या सगळ्यामध्ये राज्यातले जे दिग्गज नेते आहेत ते सुद्धा आघाडीवर, एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत, देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत, जयंत पाटील आघाडीवर आहेत, तिकडे आदित्य ठाकरे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज्यातले सगळे दिग्गज नेते तिकडे नाना पटोले आघाडीवर पाहायला मिळतात, त्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आघाडीवर पाहायला मिळतात। 82 जागांचे कल झी24 तासच्या हाती आलेले आहेत, त्यापैकी 45 जागी महायुती आघाडीवर आहे, महाविकास आघाडी 35 जागांवर। परळीमधनं ब्रेकिंग बातमी आहे, परळीमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडेंमध्ये ही फाईट होते। वांद्रे पश्चिम मध्ये आशिष शेलार हे सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। हे सगळे टपाली मतदान मोजणी सुरू आहे आणि यामध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आष्टीमध्ये सुरेश धस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बीड मधल्या खरं तर सगळ्या ज्या लढती आहेत त्या अतिशय चुरशीच्या पाहायला मिळतात। इस्लामपूरमध्ये जयंत पाटील हे सुद्धा आघाडीवर आहेत। ह्या जे नेत्यांचे बालेकिल्ले आहेत त्या बालेकिल्ल्यांमध्ये टपाली मतदानामध्ये हे सगळे नेते आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर मालेगाव मधून अद्वै हिरे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मालेगावची लढत सुद्धा अतिशय चुरशीची आहे आणि या सगळ्यामध्ये मालेगावमध्ये दादा भुसे आणि अद्वै हिरेमध्ये सामना होतोय। 90 जागांचे कल झी24 तासच्या हाती आलेले आहेत। 50 जागी महायुती तर 38 जागी महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। अपक्ष 2 ठिकाणी आघाडीवर आहे। टपाली मतदानाचा जर आकडा बघितला आपण तर महायुती कुठेतरी टपाली मतदानामध्ये आघाडी घेताना अधिक जागांवर आपल्याला पाहायला मिळतंय। तब्बल 90 जागांचे कल झी24 तासवर अतिशय वेगवान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। यामध्ये आपण बघितलं तर या टपाली मतदानांच्या या आकडेवारीमध्ये किंवा आघाडीमध्ये महायुती कुठेतरी बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळते। महायुती 50 ठिकाणी आहे, महाविकास आघाडी 38 ठिकाणी आहे आणि या सगळ्यामध्ये अनेक दिग्गज नेते हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। येवल्यामध्ये छगन भुजबळ आघाडीवर पाहायला मिळतं। काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत होतं। जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन आघाडीवर आहेत। गिरीश महाजन यांचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे। अनेक वेळा गिरीश महाजन या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि आता पोस्टल मतदानामध्ये सुद्धा गिरीश महाजन हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय सगळ्यात वेगवान घडामोडी येत आहेत। टपाली मतदानाची ही आघाडी आपण बघतोय। टपाली मतदान सुरुवातीलाच मोजायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आघाडी घेताना पाहायला मिळते। दिलीप वळसे पाटील हे आंबेगावातून आघाडीवर आहेत। महायुती ही 45 जागांवर आघाडी घेताना दिसते, तर महाविकास आघाडी 35 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। ही मतमोजणीची लगबग सुद्धा आपण बघतोय। या सगळ्यामध्ये एक अपक्ष उमेदवार सुद्धा आघाडीवर आहे, तर दुसरीकडे मालेगाव मधून दादा भुसे जे शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत ते पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे दिंडोरीमधून नरहरी झिळवर सुद्धा आघाडीवर पाहायला मिळत आहेत आणि सुनीता चारोस्कर आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे, या पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत। सुनीता चारोस्कर यांनी काहीच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता, त्यांना तिकीट मिळालं होतं।